गुड मॉर्निंग स्टुडंट्स. इयत्ता 6वीच्या मराठीच्या तासाला पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत. मुलांनो, मागील तासाला आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 3 पाऊस आला पाऊस आला ही कविता पूर्ण अभ्यासली, बरोबर? आजच्या तासाला आपण ह्या कवितेचा स्वाध्याय समजून घेणार आहोत. मुलांनो, स्वाध्यायाला सुरुवात करण्याअगोदर आपण ही कविता पुन्हा एकदा रिवाईज करूया, म्हणजेच या कवितेची पुन्हा एकदा उजळणी करूया, जेणेकरून स्वाध्याय समजण्यास तुम्हाला मदत होईल. तर मुलांनो, प्रथम मी तुम्हाला ही कविता वाचून दाखवते. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत या कवितेचे वाचन करायचे आहे. कविता तिसरी. पाऊस आला पाऊस आला. पाऊस आला पाऊस आला, ऐन दुपारी विजा चमकल्या. कडाड कडकड भणाण वारा, जिकडे तिकडे गारा गारा. पाऊस आला, दिवाळीतला खचला किल्ला. भुंकत सुटली सगळी कुत्री, आजोबांनी शिवली छत्री. पाऊस आला, उशीर त्यातच हा घोटाळा. बाबा गेले करीत चडफड, आईचेही भिजले पापड. पाऊस आला, आम्ही केला एकच गिल्ला. हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी, चला पळा शाळेला सुट्टी. बघा मुलांनो, ह्या कवितेचे कवी आहेत विंदा करंदीकर. ह्या कवितेचे शब्दार्थ बघा. ऐन दुपारी म्हणजेच भर दुपारी. भणाण वारा म्हणजे वाऱ्याचा भयभीत करणारा आवाज. खचणे म्हणजे खाली खाली जाणे किंवा ढासळणे. चडफड म्हणजेच राग. गिल्ला करणे म्हणजे गोंधळ करणे. बघा मुलांनो, विंदा करंदीकर हे त्यांचं टोपण नाव होतं. त्यांचं खरं नाव काय सांगितलं होतं मी? गोविंद विनायक करंदीकर. तर त्यांनी ह्या आपल्या कवितेमध्ये दिवाळीनंतर पाऊस परतीच्या प्रवासाला लागतो. परतीच्या म्हणजे जाण्याच्या तयारीला लागतो. पण तेव्हासुद्धा तो वाजत गाजत अचानकपणे येतो व सर्वांची दाणादाण उडवितो. याचे चित्रदर्शी वर्णन कवींनी पाऊस आला या कवितेत केले आहे. बघा, भर दुपारी अचानकपणे भयभीत करणारा सुसाट वारा वाहू लागला. विजांचा चमचमाट, ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि पावसाचे जोरदार आगमन झाले. जिकडे तिकडे गारांचा खच पडलेला दिसू लागला. अचानकपणे पावसाचे जोरदार आगमन झाल्यामुळे मुलांनी तयार केलेला दिवाळीतला किल्ला ढासळून गेला. अचानक आलेल्या सुसाट पावसामुळे गल्लीबोळातली कुत्रीसुद्धा सैरभैर झाली. त्यांनाही काही कळेनासे झाले व ती जोरजोरात भुंकू लागली. आता या पावसात कोणाला बाहेर पडावे लागले तर छत्री लागेल, म्हणून आजोबांनी फाटकी छत्री शिवून टाकली. अगोदरच ऑफिसात जायच्या तयारीत बाबांना उशीर झाला होता. त्यातच अचानक आलेल्या सुसाट पावसामुळे गोंधळ उडाला. पण तरीही अचानक आलेल्या पावसावर आपला राग व्यक्त करतच ते ऑफिसात गेले. सकाळपासून चांगले ऊन पडले म्हणून आईने पापड तयार करून उन्हात वाळत लावले होते. पण ऐन दुपारी आलेल्या पावसामुळे तेही भिजून गेले. भर दुपारी अचानकपणे आलेल्या जोरदार पावसाने विजांचा चमचमाट सुरू झाल्याने आम्ही वर्गातील सर्व मुलांनी एकच गोंधळ सुरू केला. मग आमच्या कुट्टी मॅडमलाही वर्गात शिकवणे कठीण झाले.
जमेनासे झाले. मग त्यांनी लगेचच मुलांना म्हटले की चला आता घरी पळा, घरी जायला निघा, मी शाळेला सुट्टी दिली आहे. तर मुलांनो, तुम्हाला पाऊस आला ही पुन्हा एकदा थोडक्यात कविता समजली. आता आपण ह्या कवितेवरचे प्रश्न आहेत ते आता आपण बघूया. बघा, हे प्रश्न तुमच्या कंबाईंड बुकमधले आहेत मुलांनो. प्रश्न पहिला, 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. विजा केव्हा चमकल्या? केव्हा चमकल्या मुलांनो विजा? विजा ऐन दुपारी चमकल्या. उत्तर काय आहे? विजा ऐन दुपारी चमकल्या. दुसरा, सुटलेला वारा कसा होता? कसा बरं होता सुटलेला वारा मुलांनो? सुटलेला वारा भणाण वारा होता. सुटलेला वारा भणाण वारा होता. पाऊस आल्यामुळे आजोबांनी काय केली? पाऊस आल्यामुळे आजोबांनी काय केलं? पाऊस आल्यामुळे आजोबांनी छत्री शिवली. बघा, पुन्हा एकदा उत्तर, आज पाऊस आल्यामुळे आजोबांनी छत्री शिवली. पुढचा प्रश्न बघा, आलेल्या पावसामुळे बाबांनी चडफड का केली? का बरं केली चडफड? चिडचिड का केली? त्यांना का राग आला? कारण बाबांना आधीच उशीर झाला होता व त्यातच पाऊस पडला म्हणून बाबांनी चडफड केली. उत्तर परत बघा, बाबांना आधीच उशीर झाला होता व त्यातच पाऊस पडला म्हणून बाबांनी चडफड केली. पुढचा प्रश्न बघा, पावसामुळे आईचे कोणते नुकसान झाले? कोणते बरं नुकसान झाले आईचे? पावसामुळे आईचे पापड भिजले. काय बरं उत्तर आहे मुलांनो? पावसामुळे आईचे पापड भिजले. पुढचा प्रश्न, मॅडम कुट्टी यांनी शाळेला सुट्टी का दिली? का बरं सुट्टी दिली शाळेला? अचानक आलेल्या जोरदार पावसाने विजांचा चमचमाट सुरू झाल्याने वर्गातील मुलांनी गोंधळ सुरू केला म्हणून मॅडम कुट्टी यांनी शाळेला सुट्टी दिली. बघा, पुन्हा एकदा मी म्हणून दाखवते उत्तर. अचानक आलेल्या जोरदार पावसाने विजांचा चमचमाट सुरू झाल्याने वर्गातील मुलांनी गोंधळ सुरू केला म्हणून मॅडम कुट्टी यांनी शाळेला सुट्टी दिली. सगळी कुत्री भुंकत का सुटली? का कुत्री भुंकत सुटली? अचानक आलेल्या सुसाट पावसामुळे कुत्री सैरभैर झाली व ती भुंकत सुटली. पुन्हा एकदा बघा उत्तर. अचानक आलेल्या सुसाट पावसामुळे कुत्री सैरभैर झाली व ती भुंकत सुटली. प्रश्न दुसरा, सुरुवातीला एक वाक्य दिले आहे. तुमच्या मनाने पुढील वाक्य लिहा. आपल्याला वाक्य दिलं आहे आणि त्यापुढे आपल्याला कंटिन्यू करायचे आहेत दुसरी वाक्ये. त्यांनी एक उदाहरण म्हणून आपल्याला दिलं आहे. रिमझिम पाऊस पडत होता. सगळ्यांच्या डोक्यावर छत्र्या नव्हत्या. आता पुढे काय सेंटेन्स लिहायचं बघा. तुम्ही इथे वेगळीसुद्धा सेंटेन्स लिहू शकतात. पावसाचा जोर जरा जास्तच होता. रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचलेले होते. खड्ड्यातून गाडी जाताच सर्वांवर चिखलाचा फवारा उडत होता. छोटी मुले हळूच रेनकोटची टोपी काढून पावसात भिजत होती. त्यामधलं दुसरं, रिक्षा खडखड करत थांबली. उदाहरणार्थ, अचानक काय झाले कळलेच नाही. रिक्षाचा ब्रेक लावल्यामुळे आम्ही थोडे पुढे झुकलो. रिक्षावाले काका म्हणाले, रिक्षा बिघडली वाटते. माझे घड्याळाकडे लक्ष गेले. बापरे, मी आता पेपरला शाळेत कसा वेळेवर पोचणार? मुलांना तुम्हाला समजलं. सेंटेन्स दिला जातो आणि पुढे आपल्याला वाक्य काय करायचे आहेत? कंटिन्यू करायची आहेत. पुढचा प्रश्न बघूया. खालील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. बघा, आपल्याला कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत पण इथे पूर्ण कवितेच्या ओळी आपल्याला लिहून दिलेल्या नाही आहेत.
त्या तुम्हाला टेक्स्टबुकमधून बघायच्या आहेत. बघा, पाऊस आला ही सुरुवात आहे आणि शेवट आहे शाळेला सुट्टी, म्हणजे पूर्ण कविताच आहे. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 6 वरती ही पूर्ण जी कविता आहे ती कविता ओपन करायची आणि इथे जे प्रश्न दिलेले आहेत त्याची उत्तरं तुम्हाला तिथे शोधायची आहेत. इथे तुम्हाला कंबाईंड बुकमध्ये पूर्ण कविता लिहून दिलेली नाही आहे. काही मुलं काय करतात, ती फिलअप समजून लिहितात, तिथे फिलअप्स दिलेलं नाही आहे. तुम्हाला पॅरेग्राफची सुरुवात आणि एंडिंग दिलेलं आहे आणि त्या जो पॅरेग्राफ आहे तो टेक्स्टबुकमधून बघून त्यावरती जे प्रश्न दिले आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. ज्याप्रमाणे तुम्ही इंग्लिशच्या पेपरामध्ये पॅसेज लिहितात की नाही, तसंच पॅसेज दिला जातो आणि त्यावरून प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात. तसंच इथे सुद्धा आपल्याला पॅसेज दिला आहे आणि त्यावरून काही प्रश्न दिलेले आहेत ते लिहायचे आहेत. पहिला प्रश्न बघा, चौकट पूर्ण करा. त्यामध्ये 2 प्रश्न आहेत. छत्री शिवणारे कोण होते? ते आजोबा. शाळेला सुट्टी देणाऱ्या मॅडम कुट्टी. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. उशीर त्यातच हा गिल्ला की घोटाळा? घोटाळा. दुसरा, डॅश गेले करीत चडफड बाबा काका. उत्तर काय आहे? बाबा. दुसरा प्रश्न, एका शब्दात उत्तरे लिहा. पावसाबरोबर जिकडे तिकडे पडल्या गारा. कोणता किल्ला खचला? दिवाळीतील किल्ला खचला. फक्त 1 वर्ड लिहायचं आहे, गारा दिवाळीतील. त्यानंतर जोड्या जुळवा. अगट बगट. मी अगट वाचून दाखवते. खचला भिजले हसल्या गिल्ला केला. बगट पापड मुलांनी किल्ला मॅडम कुट्टी. बघा उत्तरं काय आहेत. खचला, काय खचला? किल्ला, मग तिथे काय आहे? ग, म्हणून तिथे ग लिहिला. भिजले, काय भिजले? पापड, तिथे काय आहे? क, म्हणून क लिहिला. हसल्या, कोण हसल्या? मॅडम कुट्टी, म्हणून घ लिहिलं. गिल्ला कोणी केला? मुलांनी, म्हणून ख लिहिलं. तर मुलांना तुम्हाला समजलं प्रश्न कसे दिले विचारले जातात ते? ओके, आता आपण पुढे बघूया. पुढचा प्रश्न बघा मुलांनो, आपल्याला अधिक म्हणजे एक्स्ट्रा क्वेश्चन्स दिलेले आहेत. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. या कवितेचे कवी किंवा कवयित्रीचे नाव लिहा. तर मुलांनो, ह्या कवितेचे कवी आहेत की कवयित्री आहे? कवी आहेत, बरोबर. तर त्यांचं नाव काय आहे? विंदा करंदीकर. प्रश्न दुसरा, या कवितेतील तुम्हाला आवडणाऱ्या ओळी लिहा. इथे मुलांनो मी आन्सर दिलेलं नाही आहे. तुम्हाला ज्या ओळी आवडल्या आहेत त्या तिथे तुम्ही लिहायच्या आहेत. तुम्हाला त्या कवितेतील कोणत्या ओळी आवडल्या त्या तिथे, म्हणजे ओळी म्हणजे सेंटेन्स जे आहेत कवितेचे, तुम्हाला जे सेंटेन्स आवडले ते तुम्ही तिथे लिहायचे आहेत. म्हणून मी उत्तर तिथे लिहून दिलेलं नाही. त्यानंतर पुढे बघा, खालील ओळींचा अर्थ लिहा. आपल्याला काही कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत आणि त्याचा अर्थ लिहायला सांगितला आहे. पाऊस आला दिवाळीतला खचला किल्ला. भुंकत सुटली सगळी कुत्री आजोबांनी शिवली छत्री. तर अचानकपणे पावसाचे जोरदार आगमन झाल्यामुळे मुलांनी तयार केलेला दिवाळीतला किल्ला ढासळून गेला. अचानक आलेल्या सुसाट पावसामुळे गल्ली बोळातली कुत्रीसुद्धा सैरभैर झाली व जोरजोराने भुंकू लागली. आता या पावसात कोणाला बाहेर पडावे लागले तर छत्री लागेल, म्हणून आजोबांनी फाटकी छत्री शिवून टाकली. पुढचा बघा, आजोबांनी छत्री का शिवली? प्रश्न आहे, का शिवली बरं आजोबांनी छत्री? अचानक आलेल्या पावसात कोणाला बाहेर पडावे लागेल तर छत्री लागेल, म्हणून आजोबांनी छत्री शिवली. बघा पुन्हा एकदा मी वाचून दाखवते. अचानक आलेल्या पावसात कोणाला बाहेर पडू लागेल तर छत्री लागेल, म्हणून आजोबांनी छत्री शिवली. पुढचा प्रश्न बघा, हे व्याकरणावर ग्रामरवरती आधारित आहेत. खालील शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा. शेवटचे अक्षर समान असणारे शब्द शोधायचे आहेत आपल्याला कवितेमधून. बघा उदाहरणार्थ, वारा गारा, रा रा शेवटी आला आहे. कुत्री छत्री, त्री शेवटी आला आहे. गिल्ला किल्ला, ला ला आला आहे शेवटी.
पापड चडफड, पळा घोटाळा, कुट्टी सुट्टी. तर मुलांना तुम्हाला दिसतच असते शेवटचे शब्द समान आहेत. त्री, ला, ड, ळाळा, टी, बरोबर. त्यानंतर बघा कडकड, चडफड, तडफड यांसारखे आणखी शब्द तयार करून लिहा. तर दुसरे कोणते शब्द आहेत बघा. तडतड, पडझड, बडबड, धडधड, गडगड, रडरड. अजून दुसरे शब्द असू शकतात, ते तुम्ही शोधायचे आहेत आणि लिहायचे आहेत. खालील शब्दांचे वचन बदला. वचन बदला म्हणजे एक वचन असेल तर अनेक वचन करायचं, अनेक वचन असेल तर एक वचन करायचं. बघा पहिला आहे माणूस माणसे. माणूस एक झाला, अनेक माणसे. दप्तर दप्तरे, गाय गाई, पाणी पाणी. पाणी ह्याचं वचन बदलत नाही मुलांनो, पाणी पाणीच राहतं. वह्या वही, एक वही वह्या. पत्र पत्रे. बघा पुन्हा एकदा मी म्हणून दाखवते. माणूस माणसे, गाय गाई, दप्तर दप्तरे, पाणी पाणी, वही वह्या, पत्र पत्रे. त्यानंतर विरुद्धार्थी शब्द लिहा. आला गेला, इकडे तिकडे, हसत रडत, आम्ही तुम्ही. पुढे बघा. पुढील शब्द लेखन नियमानुसार लिहा. रॉंग वर्ड दिलेले आहेत, ते आपल्याला राईट वर्ड लिहायचे आहेत. दुपारी. आता मुलांना दुपारी राईट शब्द काय आहे. री दुसरा येतो. त्यानंतर छत्री. छत्रीमध्ये त्री दुसरा येतो. दिवाळीमध्ये सुद्धा ळी दुसरा येतो. भुंकत. आता मुलांनो भुंकत येते बरोबर, तर भू पहिला येणार. भुंकत भू पहिला येणार. मी मुद्दाम इथे तुम्हाला लिहून दिलेलं नाही आहे, तुम्ही स्वतः लिहायचं आहे तिथे. पुढे लिंग बदला. आता मेल असेल तर फिमेल, फिमेल असेल तर मेल, पुल्लिंग असेल तर स्त्रीलिंग, स्त्रीलिंग असेल तर पुल्लिंग, असं करायचं. आजोबा आजी, आई बाबा. पुढे बघा प्रश्न 6. वारा या शब्दाशी संबंधित आलेले शब्द वाचा, त्यांचा वाक्यात उपयोग करा. आता आपल्याला वारा शब्द दिलेला आहे आणि त्याचा आपल्याला खाली काही शब्द दिले, त्यांचा वाक्यात उपयोग करायला सांगितला आहे. उदाहरणार्थ त्यांनी दिला आहे बघा भणाण. तर भणाण वारा सुटला होता, तर ते दिलेलं आहे. पुढे बघा मंद मंद. तर सेंटेन्स काय येणार. पहाटे मंद मंद वारा सुटला होता. दुसरं गिरक्या. मैदानात वाऱ्याच्या गिरक्या येत होत्या. जोरदार. जोरदार मोसमी वारे सुटले होते. थंडगार. हिमालयाचा वारा थंडगार होता. झोंबणारा. हिवाळ्यात नदीकाठचा वारा झोंबणारा होता. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न 7. पुढील समान अर्थाचे शब्द कवितेतून शोधून लिहा. पहिलं पर्जन्य. पर्जन्य या शब्दासाठी पाऊस शब्द आलेला आहे. गोंधळ. गोंधळ या शब्दासाठी घोटाळा आलेला आहे. राग. राग या शब्दासाठी चडफड शब्द आलेला आहे. माता. माता या शब्दासाठी आई शब्द आलेला आहे. पवन. पवन ह्या समानार्थी शब्दाचा कोणता अर्थ आला आहे, तिकडे कोणता शब्द आला आहे, वारा. वडील. वडीलसाठी बाबा शब्द आलेला आहे. आपल्याला काही ॲक्टिव्हिटी दिली आहे मुलांनो. पावसाची गाणी मिळवा, वर्गात सादर करा. पावसावरती काही गाणी आपल्याला शोधायला सांगितले आहेत आणि ती तुम्हाला म्हणून दाखवायची आहेत. आणि पुढे बघा. पावसाळ्यातील एक दृश्य निसर्ग चित्र खालील जागेत काढा व रंगवा. म्हणजे रेनी सीझनमधलं तुम्हाला ड्रॉइंग काढायचं आहे आणि ह्या बॉक्स जो दिला आहे तिथे ड्रॉइंग काढायचं आहे, ड्रॉ करायचं आहे आणि त्याला कलर द्यायचा आहे. तर मुलांना तुमच्याकडे कलर असतीलच. चॉक कलर आहेत, वॉटर कलर आहेत बरोबर. तर तुम्ही इथे काय करायचं आहे, मस्त एक ड्रॉ करायचं आहे, ते सुद्धा रेनी सीझनचं. पावसाळ्यातील एक दृश्य
म्हणजेच रेनी सीझनचं एक ड्रॉइंग ड्रॉ करायचं आहे आणि त्याला मस्त कलर द्यायचा आहे. ओके, हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. नोट्स तर कंप्लीट करायच्याच आहेत आणि प्लस हे ड्रॉइंगसुद्धा ड्रॉ करायचं आहे. ओके, तर आता आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढील तासाला. थँक्यू.